बाळांनो, आज आपण ना काही ध्वनिदर्शक आणि काही पिलूदर्शक शब्द आपले राहिलेले आहेत. ते आपण घेणार आहोत आज. हे पहा बरं का, पिलूदर्शक शब्द. पिलूदर्शक शब्द म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला? निसर्गातील विविध प्राण्यांच्या पिल्लांना वेगवेगळी नावे आहेत. प्राणी व पक्षी यांच्या पिलांना विशिष्ट नाव आहे, त्याला पिलूदर्शक शब्द म्हणायचं. निसर्गातील विविध प्राण्यांच्या पिल्लांना वेगवेगळी नावे आहेत. प्राणी व पक्षी यांच्या पिल्लांना विशिष्ट नाव आहे आणि त्या विशिष्ट नावाला पिलूदर्शक शब्द म्हणायचा. बघूया बरं का आपण आता. कुत्रा, मांजर, कोंबडी ह्या सगळ्यांचे पिल्लू म्हणतात. कुत्रा, मांजर, कोंबडी यांच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. स्त्री, मनुष्य यांच्या होणाऱ्या बाळाला बाळ किंवा लेकरू म्हणतात. काय? स्त्री, मनुष्य, बाळ किंवा लेकरू. वाघ, वाघाचा बच्चा किंवा बछडा. वाघ, बच्चा किंवा बछडा. हरिण, पाडस, शावक. हरणाचे पाडस, शावक. घोडा, गाढव, शिंगरू. घोडा, गाढव, शिंगरू. पक्षी, पिल्लू. मेंढी, कोकरू. मेंढी, कोकरू. सिंह, छावा. सिंह, छावा. गाय, वासरू, कालवड. गाय, वासरू, कालवड. म्हैस, रेडकू. म्हैस, रेडकू. आपण अजून एकदा बघूया बरं का. निसर्गातील विविध प्राण्यांच्या पिल्लांना वेगवेगळी नावे आहेत. प्राणी व पक्षी यांच्या पिल्लांना विशिष्ट नाव आहे आणि त्या विशिष्ट नावाला पिलूदर्शक शब्द असं म्हणतात. कुत्रा, मांजर, कोंबडी यांचं पिल्लू. अजून पिल्लू कोणाचं आहे? तर पक्ष्यांचं पिल्लू. स्त्री, मनुष्य, बाळ, लेकरू. स्त्री, मनुष्य, बाळ, लेकरू. मेंढी, कोकरू. मेंढी, कोकरू. वाघ, बच्चा, बछडा. सिंह, छावा. वाघ, बच्चा, बछडा. सिंह, छावा. हरिण, पाडस, शावक. गाय, वासरू, कालवड. घोडा, गाढव याचं शिंगरू. घोडा, गाढव, शिंगरू. म्हैस, रेडकू. म्हैस, रेडकू. कुत्रा, मांजर, कोंबडीचा पिल्लू. स्त्री, मनुष्य, बाळ किंवा लेकरू. वाघाचा बच्चा किंवा बछडा. हरणाचे पाडस किंवा शावक. घोडा किंवा गाढवाचे शिंगरू. पक्ष्याचे पिल्लू. मेंढीचे कोकरू. सिंहाचा छावा. गायीचे वासरू किंवा कालवड. म्हशीचे रेडकू. हे पाहिले आपण पिलूदर्शक शब्द. आता पाहूया काही आवाजदर्शक शब्द. काही झालेले आहेत मागं, पण नवीन का अजून आहेत, त्याच्यामुळं आता घेत आहे. गाडीचा खडखडाट. गाडीचा खडखडाट. विमानाची घरघर. विमानाची घरघर. ताशा तडतड. ताशा तडतड. घंटेचा घणघणाट. घंटेचा घणघणाट. पाण्याचा खळखळाट. पाण्याचा खळखळाट. बांगड्यांची किणकिण. बांगड्यांची किणकिण. टाळ्यांचा कडकडाट. टाळ्यांचा कडकडाट. पावसाची रिपरिप रिमझिम. पावसाची रिपरिप रिमझिम. पानांची सळसळ. पानांची सळसळ. विजेचा कडकडाट. विजेचा कडकडाट. घुंगरांची घणघण.
घुंगरांची घणघण, वाद्यांचा गजर, वाद्यांचा गजर, गाडीचा खडखडाट, टाळ्यांचा कडकडाट, विमानाची घरघर, पावसाची रिपरिप रिमझिम, ताशा तडतड, पानांची सळसळ, घंटेचा घणघणाट, विजेचा कडकडाट, पाण्याचा खळखळाट, घुंगरांची घणघण, बांगड्यांची किणकिण, वाद्यांचा गजर, गाडीचा खडखडाट, विमानाची घरघर, ताशा तडतड, घंटेचा घणघणाट, पाण्याचा खळखळाट, बांगड्यांची किणकिण, टाळ्यांचा कडकडाट, पावसाची रिपरिप किंवा रिमझिम, पानांची सळसळ, विजेचा कडकडाट, घुंगरांची घणघण, वाद्यांचा गजर. आपण इथे आवाजदर्शक शब्द झालेले आहेत. इथे आपण आता थांबूया. सगळे आवाजदर्शक शब्द तुम्हाला दिलेले आहेत. आजचा तुमचा घरचा अभ्यास आहे. आवाजदर्शक शब्द आणि हे पिलूदर्शक शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत. पिलूदर्शक शब्द अजून एकदा बघा. कुत्रा, मांजर, कोंबडी, पिल्लू, पक्ष्याचे पिल्लू, स्त्री, मनुष्य, बाळ किंवा लेकरू, मेंढी, कोकरू, वाघ, बच्चा, बछडा, सिंह, छावा, हरिण, पाडस, शावक, गाय, वासरू, कालवड, घोडा, गाढव, शिंगरू, म्हैस, रेडकू. हे पिलूदर्शक शब्द आणि हे आवाजदर्शक शब्द, हे दोन्ही तुम्ही छान अक्षरामध्ये लिहून काढा. हा तुमचा घरचा अभ्यास असेल. आपण इथे आता